कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत, आपल्या घरचे सुद्धा शेजाऱ्याबद्दल चांगलं बोलत. आता खरं बाहेर आलं त्यांच्या पोटात. सध्याचा काळ डेंजर आहे साहेब. कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही. त्या काळात तुम्ही एवढ्या लांबून आलेल्या पोराबद्दल इतकं चांगलं बोलले, त्याच्यामुळे मी तुमचं कौतुक करायलो. नाहीतर माझा अनुभव एवढा विचित्र आहे सर. मी एकदा पुण्यात कार्यक्रमाला गेलो. आता तिथं पुणे तिथे काय उणे, तिथे येणं जाणं सुद्धा जमत नाही. आणि तेव्हा मी काय असा यूट्यूबला नव्हतो, टी व्ही चॅनलला नव्हतो, सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक इकडे तिकडे कुठंच नव्हतो. झी मराठी नाही, झी टॉकीज नाही, झी युवा कुठंच नव्हतो मी. आणि तेव्हा नवीन नवीन कार्यक्रम करत होतो. तिथे एक निवेदक आले, त्यांनी माझं विचारलं वक्ता आलाय का. ते म्हणजे हो वक्ता आलाय. ते म्हणजे वक्ता कुठला आहे. मग संयोजकांनी सांगितलं वक्ता बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातला, परळी तालुक्यातला आहे. ते म्हणे असं आहे का. त्यानं लगेच मोबाईल काढलं, मोबाईलमध्ये टाकलं बीड कशासाठी प्रसिद्ध आहे. गुगलनं सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा. आणि माझ्याकडे बघितलं की लवकर पटायचं मी खरंच दुष्काळातून आलोय म्हणून. त्यानं माझं वर्णन सुरू केलं. वक्ते आलेत, मराठवाड्यातल्या करपलेल्या भूमीतल्या काळ्या मातीतलं काळं सोनं. मला कळत ना काय चालू आहे. काळ्या लोकांची काळी बुलंद तू. ते गेलं माझ्या रंगावर. आणि तुम्ही जे बॅनर तयार केले का त्याच्यात माझा फोटो बिले गोरा झालाय सरपंच. ते जे बॅनर आले का माझ्याकडं त्याच्यावर जी फोटो आहे ती लय गोरा आहे. बरेच जण मागापासून फोटोकडे बघायले आहेत, माझ्याकडे बघायले. हे तेच आहे का. आता उगं हे फोकस लावलाय म्हणून मी चमकायलो. तसं आज मीच आहे फोकसमध्ये, दुसरं कोण नाही. नाही तर माझा कलर असा आहे, मी जर हायवेला उभा राहिलो ना तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कुणी होतं का काय रे. पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे. मला माझ्या सगळ्याच गोष्टीचा अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे, आमचे बुद्ध काळे आहेत, आमची विठ्ठल काळा आहे, आमची माती काळी, आमची माय काळी, म्हणून आम्ही काळे. आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. हे आबाळ पांढरं असल्याच्या नंतर आनंद होतो का काळा असल्याच्या नंतर. काळं पांढरं आबाळ बघून कोणाला आनंद होते का पोरो. आणि जर समजा तुमच्या गावातलं कुणी म्हणलं वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, पांढरं आबाळ बघून, तर समजायचं हे टकुऱ्यावर पडलं, ह्याला कुत्रं बित्र चावलं नाही, त्याचे चार आणे हरवली. पांढऱ्या आभाळाला बघून आनंद होत नाही, पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही का. काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार. आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी. काळ्या रंगाला लोक पॉझिटिव्ह बोलतात. आई माझ्या लहानपणी एक गाणं होतं, गोरे रंग पे नाही इतना गुमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मी मनातल्या मनात म्हणायचं आपल्यावर कसं काय गाणं नाही. 15 दिवसानं मी रेडिओवर दुसरं गाणं ऐकलं, हम काले हुए तो क्या हुआ. माझी भाऊकी भरपूर आहे इथं. मला वाटलं मी एकटा पडतो की काय, पण आता मला धीर भेटला. आपली भाऊकी जास्त आहे म्हणजे काय ताण नाही. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. म्हणून या व्याख्यानाचा आगाज, या व्याख्यानाची सुरुवात लोककवी भीम शाहीर वामनदादा कर्डकांच्या 4 ओळींनी करतो. वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब. माझा कवी म्हणून उल्लेख केला आणि आमच्या कवी कुळातला आमचा आज्जा म्हणजे वामनदादा कर्डक. त्या वामनदादा कर्डकांची भूमी म्हणजे ही नाशिकची भूमी आहे. म्हणून वामनदादांच्या 4 ओळींनी या व्याख्यानाची सुरुवात वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब. वामनदादा कर्डक असं लिहितात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचाय तर तुफानातला भाऊ. पा वाजवायचे असल्या तर इमानदारीनं वाजवा. मिस कॉल हाणल्यावर टॉक टाईम संपल्यावर करू नका. मगापासून ही समोरचे 4-5 जण बाकी बघू पुढच्या टायमाला बघू. आपल्याला तसं जमत नाही. व्याख्यानात टाळ्या अशा जोरात वाजल्या पाहिजे. ज्याला हात आहेत ते जोरात वाजवा टाळ्या. अशा वाजवा, फक्त टायमिंग हुकू देऊ नका. आणि व्याख्यानात टाळी वाजवायची टायमिंग त्यालाच जमते ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं. ती सगळ्यात मोठी टाइम मॅनेजमेंट आहे. बिस्किट किती वेळ मध्ये ठेवायचं हे बी कळलं पाहिजे. बरेच जण बिस्किट जास्त वेळ ठुतेत, पिकअप कधी उचलायचं कळत नाही. आणि ते पिकअपचा टायमिंग हुकला की अर्ध पॅन्टीवर पडतंय ना अर्ध कपात उडी आणतंय. आणि मग बायकोला म्हणते चमचा घे गाळ काढायचा आहे. तसं झालं नाही पाहिजे. कारण सांगू का दादा, तुमची टाळ्यांची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे. जायदाद, दुसरी जायदाद नाही. शाबास. आणि खरा दिवा कुठं लावावा. अरे वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावावा.
माफ करा आई, मला खरं सांगा, तुळशी वृंदावनामध्ये दिवळी असते, दिवळीमध्ये दिवा असतो, दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार, शुभम करोती कल्याणम, दिवा लावला जातो, दिव्याचा उजेड पडत नाही, पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही. तिथं दिवा लावणं सोपं आहे, ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं कठीण आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आदिलशाही नावाचं तुफान, निजामशाही नावाचं तुफान, मोगलशाही नावाचं तुफान या महाराष्ट्राच्या माती आणि या महाराष्ट्राच्या उरावर थैया थैया नाचत होतं ना, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630ला मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक दिवा लागला आणि त्या दिव्यानं तुमचं माझं आयुष्य सगळं प्रकाशमान केलं. त्या दिव्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून हा विचारांचा दिवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, प्रतिकूल वातावरणात झालेला आहे. आणि शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदरच त्यांची सगळी नीती ठरलेली आहे. शिवाजी महाराज जन्माला येऊन काय करणार, इथपासून त्यांनी इथं काय केलं पाहिजे, हे सगळं नियोजन अगोदर ठरलेलं आहे. आणि ते ठरवलंय मासाहेब जिजाऊंनी, शाहूराजे भोसल्यांनी. म्हणून मायबापाच्या इच्छेचं स्वप्न, मायबापाच्या स्वप्नाची पूर्तता म्हणजे शिवचरित्र आहे. इथं बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला दुसरा आदर्श घेतला पाहिजे. मी पहिला आदर्श तुम्हाला सांगितला. पहिला आदर्श असा होता, स्वतःची भाकर स्वतः तयार करा. आणि दुसरा आदर्श लक्षात ठेवा, शिवचरित्रातला दुसरा आणि महत्त्वाचा आदर्श आहे तो म्हणजे आपल्या मायबापाची इच्छा पूर्ण करणं आणि त्यांना स्वप्न पाहिलेलं पूर्णत्वाकडे करून दाखवणं. हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला दुसरा आदर्श आहे. हा दुसरा आदर्श आहे. आपल्या एक वाक्य आहे शिवचरित्रामध्ये, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. वाक्य आम्हाला आवडतं. वाक्याच्या रिंगटोन आल्या, वाक्याचे स्क्रीनसेवर आले, वाक्याचे वॉलपेपर आले, वाक्याचे बॅनर आले, वाक्य सगळीकडे चिटकिल्या गेलं. पण त्या वाक्याचा नीट जर अभ्यास केला ना तुम्ही, तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला सुद्धा आले नाहीत. त्याच्या अगोदर बुलढाणा जिल्हा, सिंदखेड राजानगरी, लखोजी जाधवांचं घराणं आणि लखोजी जाधवांच्या घराण्यातली कन्या म्हणजे माझ्या मासाहेब जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळला शहाजीराजेंसोबत नांदायला येतात. दोघांचा संसार सुरू होतो. शहाजीराजे स्वारीला निघून जातात आणि काही दिवसांनी शहाजीराजे स्वारीवरनं परत येतात आणि मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजेंचा दोघांचा संवाद आहे. शहाजीराजेंना मासाहेब जिजाऊ विचारतात काय झालं, आणि शहाजीराजे बोलते झाले, जिजा आता आमचं इथं मन रमत नाही, आम्ही आमच्याच प्रदेशात गुलाम म्हणून जगतोय, आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत, समोरचा कापला जाणारा पण आमचाच आहे आणि कापणारा पण आम्हीच आहोत, आपलेच लोक आपल्याच लोकांचं रक्त सांडतायत, हे काय आम्हाला सहन होत नाही. शहाजीराजे स्वारीला निघून गेले. या प्रश्नानं मासाहेब जिजाऊ मात्र अस्वस्थ झाल्या आणि मासाहेब जिजाऊंनी बरोबर बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं घटना खरी आहे. भोसलेच भोसल्यांच्या विरोधामध्ये तलवारी घेऊन उभे आहेत, कुणी यांच्या बाजूने लढतंय तर कुणी त्यांच्या बाजूने लढतंय, पण एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर आपलेच आपल्याच्या विरोधात उभे आहेत. त्यापेक्षा हे सगळे आपले लोक एकत्रित आले ना आणि इथं आपलं राज्य उभं केलं ना तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल. शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेच राज्य व्हावं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ही मातोश्रींची इच्छा आहे आणि ती मातोश्रींची इच्छा श्री छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. शिवाजी राजानं पूर्ण केली. जरा इतिहास वेगळा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून फक्त स्वराज्याची शपथ नाही घेतली. अरे शहाजीराजे तिकडे सेनापती म्हणून काम करतायत आणि दुश्मनाच्या दरबारामध्ये शहाजीराजाचा अपमान होतो. शिवाजी महाराजांचं वय आहे 8 ते 9 वर्ष आणि शहाजीराजांचा झालेला अपमान शिवरायांच्या कानावर येतो आणि वयाच्या 16व्या वर्षी माझा राजा शपथ घेतो की माझ्या बापाचा तुम्ही अपमान केलाय ना, एक दिवस या महाराष्ट्राच्या मातीतून तुम्हाला फुडकावून लावल्याशिवाय राहणार नाही. अरे बापाच्या अपमानाचा बदला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांना भूमिका माहिती आहे आणि जिजाऊ नसत्या तर स्वराज्यात उभं राहिलं नसतं. म्हणून तर लोक म्हणतात की जिजाऊ सारखी आई पाहिजे. छत्रपती शिवराय घडतात पण त्यासाठी जिजाऊ पाहिजे. आणि तुम्ही या जयंतीला मायमावल्यावर उपस्थित राहिलात ना, या संयोजकांचं खरं यश कशामध्ये असेल तर तुमचं 11 वर्षाचं यश एकाच गोष्टीमध्ये आहे की तुमच्या शिवजयंतीमध्ये महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षाही जास्त आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि मी तर म्हणतो महिलांनी जयंतीकडे आलंच पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेला एखादा सण करू नका, पण तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती केली पाहिजे आणि अशी वैचारिक असेल ती तर केलीच पाहिजे. मधल्या काळामध्ये जरा जयंतीचं बी स्वरूप बदललं होतं, म्हणून जयंतीमध्ये 2 टप्पे पडले होते गावागावात. म्हातारे कोतारे जयंतीकडे येत, पुरं कीर्तनाकडे जात नव्हते. आता माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख वाटत नाही पण आहे.
कीर्तनकार म्हणले की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी. अच्छा टिप्पर आहे का? सगळे बघू लागले, म्हणलं काय आपण बी बघून घ्यावं. आता कधी तुम्ही टिप्पर बघितलंच नसेल ना. इकडे बघा, म्हाताऱ्या कोताऱ्याला जर जयंतीकडे चल म्हणलं ना, ते म्हातारा सरळ म्हणायचं नग बाबा नग. उग त्या डीजेच्या तालामध्ये आवाजात आपल्या छातीत कळबे निघाली तर आपल्यालाही कळायची नाही, लोकांनाही कळायची नाही. पुढच्या वर्षी महाराजाची जयंती ना आपली पुण्यतिथी एकाच मंडपात व्हायची. नग नग नग. म्हातारे कोतारे जयंतीकडे येत नव्हते, पोरं सोरं सप्त्याकडे जात नव्हते. पण मधल्या काळामध्ये या वैचारिक प्रबोधनामुळे क्रांती झाली आणि बदल झाला. आज आपल्या या जयंतीला वयोवृद्ध माणसं येत, तरुणे पोरं येत, लहाने पोरं येत, माय माऊल्याही उपस्थित आहेत. याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली. आणि का तुम्ही जयंतीकडे यायचं, का यायचं, का शिवरायांना तुम्ही मानायचं, त्याचं एकमेव कारण आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवरायांना घेऊन माँसाहेब जिजाऊ पुणे जिल्ह्यात गेल्या. तिथं गाढवाचा नांगर फिरला होता, प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर फिरवला आणि सुरू झाली स्वराज्याची घोडदौड. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय लहान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रेनिंग सुरू झाली. आत्ताच्या शब्दात काय ट्रेनिंग होती? कधी या दरीत जायचं, कधी त्या डोंगरावर जायचं, कधी या पर्वतावर चढायचं, कधी त्या खारीत जायचं, कधी त्या खाईत उतरायचं, कधी या डोंगरावरून त्या डोंगरावर, या दरीतून त्या दरीत, कधी या सगळीकडे फक्त फिरत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज एके दिवशी थकून जिजाऊंना विचारतात, आऊसाहेब आम्ही रोज उठतोय, रोज निघतोय, कधी या डोंगरावर, कधी या दरीत, कधी या खोऱ्यात, कधी हे काय चाललोय, असं किती दिवस चालायचं? आणि माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना पहिला मूलमंत्र दिला. माँसाहेब जिजाऊ म्हणल्या, शिवबा, ज्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यावर तुम्ही आता फिरताय ना, त्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांसोबत चांगली ओळख करून घ्या. कारण एक दिवस शत्रूंपासून तुमचं रक्षण करण्याचं काम हाच सह्याद्री करणार आहे, दुसरं कुणीही करणार नाही. आणि इतिहासाचा पानं वाचा, प्रत्येक लढाईमध्ये शिवरायांना मदत करण्याचं काम सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनी केलं. हे शिवरायांचं द्योतक आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलंय. तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला वेगळं बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार माँसाहेब जिजाऊंनी केला. म्हणून शांता शेळकेंची ती ओळ ते असं लिहितात, अभिमानानं सांगत असते बाई आहे, अभिमानानं सांगत असते बाई आहे, आणि युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. खरं तर त्या खलील जिब्रानचं एक वाक्य आहे साहेब, मला ते लय वाक्य आवडतं. ए पोरा, ए नीट बस, ती खुर्ची नीट कर, खुर्चीमुळे भले भले पालते झाले, तू नीट बस, तूच ए तूच, हां तूच. ते असे 2 टंगडे वर करू नको खुर्चीचे, असं बस, सरळ बस, इकडे बघ माझ्याकडे. आणि आता जर तुम्ही येडे चाळे केले तर समोर बोलून तुमचा बी सत्कार करेल आणि तुमच्या पप्पाचा बी सत्कार करेल मी. त्यामुळे आपल्या पप्पाचा जर सत्कार असा सत्कार होऊ द्यायचा नसेल तर 2 मिनिटं लक्ष द्या. आई, त्या खलील जिब्रानचं एक वाक्य, तो असं म्हणतो, जेव्हा 2 बाया एकमेकाला बोलतात ना, तेव्हा त्या काहीच बोलत नाही. 2 स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात काहीच बोलत नाही. त्यांचं जास्तीत जास्त बोलणं काय असते माहिती का? साडीचं सूत चांगलं आहे आणि या कलरची सेम माझ्याकडे, आणि तुझं सूत कसं काय खराब आहे, ह्याच्या पलीकडे ह्यांच्या काही गप्पाच नसतात. पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना, तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे. आणि ती ताकद पाहिली स्वराज्यानं. कशी पाहिली? अरे तोरणा किल्ला ताब्यात घेतला, महाराज पुण्यामध्ये वापस गेले आणि माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य वाढवण्याचं काम केलं. माँसाहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन बैठका घेतल्या. माँसाहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन आत्ताच्या भाषेत महिला मेळावे घेतले. गावागावात जावं, महिलांना एकत्रित करावं आणि त्या महिलांना म्हणावं, माझं पोरग तुमच्यासाठी लढतंय, माझ्या पोराच्या पाठीमागं तुमच्या पोराची ताकद उभी करा. स्वराज्य वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा माँसाहेब जिजाऊंचा आहे. आणि आई, महिलांनी ठरवलं तर क्रांती होऊ शकते. आता तुमच्या गावात बचत गट असेल की? बोला, मी काय तुम्हाला काय कर्ज बिर्ज मागं नाही, आहे का नाही बचत गट, बीसी? बरं जाऊ द्या, आता परिवर्तन थोडं बोलू का? एवढं एक बदल सांगू काय? गावात बदल झाला पाहिजे वाटतं का? सांगू का? तुमच्याकडे ते मकर संक्रांत झाली का? हे खेळतात का इकडे? मकर संक्रांत झाली का नाही? हां, मोकळं बोला, काही घाबरू नका. आणि मग तुमच्याकडे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम असते का? एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंकू ते असते का नाही? काय काय गोळा केलं सांगा बरं पटपट, सांगा ना पटपट. जाऊ दे, मी सांगतो आता, तुम्हाला सगळ्याला सांगाय वेळ नाही. मी तुमच्या घरी आलो नाही तरी सांगतो तुम्ही काय गोळा केले. शॅम्पूच्या पुड्या, बारक्या बारक्या पिलेटी, एवढाल कंगवे, पातळ पिलेट, पातळ ते ट्रे, कुकाचे करंडे, बरोबर आहे काही, चहाच्या चाळण्या. आता तुम्हाला काय सांगा, माझ्या घरात 38 चाळण्या आल्या. मला भाषण बंद करून हॉटेल टाका वाटायले. 38 चाळण्या वापरा कुठं? एक चाळणी वर्षभर जाईल. ते कवा 38 चाळण्या. पण मी जे माझ्या घरात बदल केला ना, तो तुमच्या घरात सांगतो, प्रामाणिकपणे सांगू,
मी मागच्या 2 वर्षापूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात घरी आलेल्या प्रत्येक मायमाऊलीला गाथा भेट दिली. अशा 1700 गाथा वाटल्या. 1700 गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या. मागच्या वर्षी 1400 ज्ञानेश्वऱ्या वाटल्या. आणि यावर्षी मुद्दामून सोबत आणलाय हा एक पेन. हा पेन यावर्षी प्रत्येक आलेल्या मायमाऊलीला मी तो पेन द्यायला लावला माझ्या घरच्यांना. का? कारण हा पेन तुम्ही घरी घेऊन गेल्याच्या नंतर असाच ठेवणार नाहीत. तो पेन तुम्ही या लेकरांच्या हातात द्याल आणि त्यांची आठवडाभराची का होण्या शिक्षणाची व्यवस्था होईल. पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात ते शॅम्पू, बरं शॅम्पू बी काय देतात? सगळ्या कंपनीचे शॅम्पू. आणि ही लावती शिका काही तेच नाही दिलं. मग सगळे शॅम्पू कुठे येतात माहिती का? अहो तुम्हाला का हो शॅम्पू घ्या ना, तुम्हाला द्या ना. त्यानं शॅम्पू फोडला, लावला, क्लिनिक प्लस होता. दुसऱ्या दिवशी परत आंघोळीला गेलं. ती म्हणली अहो हा मला का हो शॅम्पू घ्या ना. त्यानं शॅम्पू घेतला, वेगळाच निघाला. हेड अँड शोल्डर. तिसऱ्या दिवशी डव, पुन्हा चिक. वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरून कळलं मला काय म्हणायचे ते. आई तुमचं लेकरू म्हणून सांगतो, पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये 5 रुपयाचा कंगवा, चहाची चाळणी आणि केस विचारणारा कंगवा देण्यापेक्षा ज्याच्यामुळं आयुष्याची चाळणी होणार नाही आणि आपला मेंदू स्वच्छ होईल ना, असं एखादं पुस्तक, 10 रुपयाचं रजिस्टर, 20 रुपयाचा पेन, 10 रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला भेट देता आली ना तर ती द्या. कारण ही शिक्षणाची चळवळ गतिमान होईल. वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे साहेब. तो तुम्ही एक नियम पाळाल आशावाद व्यक्त करतो. मासाहेब जिजाऊंनी गावागावात बैठका घेतल्या. आणि महिलांनी का आलं पाहिजे, महिलांनी कशामुळे शिवजयंतीमध्ये सहभागी झालं पाहिजे, त्याचं एकमेव कारण आहे, या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजानं स्त्रियाचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं. पहिला राजा आहे स्त्रियांचा सन्मान करणारा. म्हणून लक्षात ठेवा, मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता. आणि का अभिमान होता माहितीये? जिजाऊंना एका गोष्टीमुळे शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता की माझा मुलगा सगळ्या स्त्रियांचा माझ्यासारखाच आदर करतो. ह्या एका गोष्टीमुळे जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मोठा अभिमान होता. स्त्रियांचा सन्मान म्हणजे शिवचरित्र आहे. माफ करा मला, वर्तमानामधली परिस्थिती तशी आहे का तुम्ही विचार करा जरा. मुंबईमधल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो. अल्पवयीन मुलीवर. आणि तिचा बलात्कार झाला आणि त्या अक्षय शिंदे नावाच्या त्या नराधामाचा एन्काउंटर झाला ना एन्काउंटर. त्याच्यावरून राजकारण पेटलं महाराष्ट्रात. मला एक जण म्हणला याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी म्हणलं मी एकाच दृष्टिकोनातून पाहतो की त्यानं जर बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एन्काउंटर झाला असेल तर ते 100% बरोबर चूक झालंच नाही. सोडा आणखीन मोकळं सांगू, 2-4 वर्षापूर्वी हैदराबादमध्ये एका पोरीवर बलात्कार झाला. प्रियंका रेड्डी नाव होतं त्या पोरीचं. सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हिडिओ, ती पोस्ट सगळी. बलात्कार झाला हैदराबादमध्ये आणि आम्ही इथं निषेध केला. निषेध कुठं? इथं मोबाईलमध्ये निषेध निषेध निषेध, कॅन्डल मार्च, निषेध. आणि हैदराबाद पोलिसांनी 14 तासाच्या आत बलात्काराला बेड्या ठोकल्या. आणि बेड्या नाही ठोकल्या, तेच ठोकले डायरेक्ट. बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. हैदराबादची बातमी महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रातली बातमी नाशिक जिल्ह्यात आली, नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात आली, आणि निफाड तालुक्यातल्या आपल्या गावात आली. आणि आपल्या गावातल्या पोरानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं. काय स्टेटस होतं? हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन, कारण बलात्काराचा एन्काउंटरच केला पाहिजे ही तुमची माझी काळजाची आग आहे ना. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. या जगातलं बलात्काराचं पहिलं एन्काउंटर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. हे छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं वेगळेपण आहे. सगळ्यांना माहिती आहे. मासाहेब जिजाऊ स्वराज्याचा विस्तार करत फिरतायत आणि खेड शिवापूर भागामध्ये जिजाऊ थांबलेले आहेत. तेव्हा रांजा नावाच्या गावामध्ये घडलेली घटना सगळ्यांना पाठायचं आहे. मला त्याचा इथं विस्तार करत बसायची गरज नाही. रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं वतनदारानं पोरीवर बलात्कार केलेली घटना इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि पहिली घटना आहे. आणि त्याला कुणीतरी सांगितलं की जिजाऊ आपल्या परिसरात आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आता इथं राज्य उभं करणार आहे. शिवचरित्रातला आणखीन एक वेगळेपण सांगतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं, सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव गेलं. दुश्मनांनी शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं ना तेव्हा ते म्हणले आपल्याला आता सिरियस घ्यावं लागेल, कारण आपला इथला कुणीतरी दुश्मन येतोय, इथला कुणीतरी राज्य निर्माण करतोय. पण दुर्दैव सांगू का महाराष्ट्राचं, आपलेच लोक म्हणत होते नसते होत, कुणी उठायचं आणि स्वराज्य करायचं काय सोपं आहे का? कोण म्हणत होते? आपलेच म्हणत होते ना. शिवाजी महाराजांबद्दल आपलेच प्रश्न निर्माण करत होते. आणि हा अनादी अनंत काळापासूनचा नियम आहे साहेब. म्हणून ते डायलॉग हाणतात बघा, ट्रकवर लिहिलेलं असतं आपलेच गद्दार. उगल हे ट्रॅक्टरवालं ते ट्रकवालं सगळ्यात मोठं हुशार असते ती.
त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार झालोय जास्त. आपलेच गद्दा हमें तो शबास आपणोने लुटा. हे अनादी अनंत काळापासून चालू आहे. शिवरायांना विरोध कुणी केला पहिला? कुणी केला? आपल्या लोकांनी केला. पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श, मी बोलत असताना एक आदर्श मांडून जाईल. शिवचरित्रातला तिसरा आदर्श, सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात, पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना, आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात. हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा भाग आहे. सगळ्यात मोठा भाग आहे हो, सगळ्यात मोठा भाग. आणि मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता. बरं, ही सगळीकडे बोंब अशीच आहे बरं का, जरा मोकळं बोलू का साहेब? मी माझ्या गावात कार्यक्रमच करीत नाही, माहीत सांग, करीतच नाही. यावर्षी आमच्या पोरं म्हणले यावर्षीचं व्याख्यान तू कर, 50,000 मानधन घे. म्हणलं 1,00,000 पट्टी घ्या, पण मला बोलू ना, बोलवूच नका मला. कारण मी जर तिथं भाषण करायला ना, खाली बसलेले म्हणते बर असे का, बर 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 तू सांग मग आता आम्हाला, तुला गावामध्ये आम्ही चडीवर फिरताना पाहिलाय, काय संबंध आहे का? व्हॉट्सअपचा एक मेसेज वाचला होता मी. कौतुक लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात आणि संशय घेण्यामध्ये जातो. पण एक वाक्य सांगू, एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना, संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकल्याशिवाय राहत नाहीत. हे शिवरायांच्या चरित्रातलं वेगळेपण. हे शिका शिवरायांच्या चरित्रातून. फक्त जय जिजाऊ जय शिवराय घोषणा देण्यापुरतं चरित्र पाहू नका. हे छोटे छोटे आदर्श पहा. शिवरायांनी काय स्वतःचं अस्तित्व उभं निर्माण केलं? अरे त्या शेतकऱ्याला कुणीतरी सांगितलं काय झालं, तो म्हणतो पोरीवर अत्याचार झाला, जाणं मग आपला राजा झालाय, न्याय माग. तो म्हणला आतापर्यंत अशा कित्येक घटना घडल्या, कोणाला न्याय भेटलाय? मला भेटणार आहे का? अरे जा, जाऊन तर बघ. आणि सगळ्या लोकांच्या नजरे समोर तो शेतकरी जिजाऊंच्या दरबारात जातो ना, तेव्हा परिसरातली लोक जमा होतात की आता काय होणार, काय होणार, काय होणार. छत्रपती शिवरायांना निरोप मिळतो. छत्रपती शिवराय दरबारात हजर होतात आणि माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात, शिवबा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही, तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही, तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःची दहशत निर्माण करा नाही करा हरकत नाही, तुम्ही लढाया कमी जिंकल्या काय, लढाया कमी लढल्या काय, किल्ले कमी जिंकले काय, किल्ले कमी बांधले काय, याच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे, तोपर्यंत कुठल्याच मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे. हा विचार माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या मनात पेरला. म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांचा आदर केला. आताची काय परिस्थिती आहे साहेब? वफू काळे नावाचे लेखक आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि वफू काळेंनी एक फार गोष्ट सुंदर लिहिली. ते म्हणतात 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती. 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती. पत्रकारानं प्रश्न विचारला, आजीबाई न्यायालयात कस काय? आणि म्हातारीनं उत्तर दिलं, वयाच्या 16व्या वर्षी बलात्कार झालता साहेब, आज त्याचा निकाल आहे. अरे वयाच्या 16व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला वयाची 80 यावी वाटते. आणि रांझाच्या त्या वतनदाराचा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जाग्यावर केला, जाग्यावर. अरे येसाजी कंकाला पाठवून दिलं वाड्यात त्याला वतनदाराला बोलवायला. वतनदार मदिरा पिऊन व्यस्त अवस्थेमध्ये पडलेला आहे, धुंदीत आहे. आणि त्याला सांगितलं जातं तुला शिवाजी राजानं बोलवलंय. आणि तो वतनदार म्हणतो कोण शिवाजी राजा? आम्ही शिवाजी राजाला बिजाला मानित नाहीत. आमचा राजा आमचा बादशाह एक अली आदिल शहा, आम्ही त्याचे वतनदार आहेत, हा मुलूक आमचा आहे. आणि आम्हाला बोलवणारा कोण? येसाजीला राग येतो, तलवार निघते, परंतु राज आज्ञा नाही म्हणून तलवार पुन्हा म्यान केली जाते. त्याच्या मुसक्या बांधल्या जातात आणि मुसक्या बांधून दरबारात उभं केलं जातं. छत्रपती शिवराय त्याच्याकडून फक्त केलेला गुन्हा वदवून घेतात. आणि मगरूर अवस्थेमध्ये मदिरा प्राशन केलेला धुंद अवस्थेतला तो वतनदार म्हणतो हो केला बलात्कार. त्यात नवन काय? अरे स्त्री म्हणजे भोगदासी आहे, तिचा भोग घेतलाच पाहिजे. आतापर्यंत कित्येक स्त्रियांचा भोग घेतला, आमच्याबद्दल कुणी बोललं नाही. आणि हा बोलणारा कोण? फक्त गुन्हा कबूल केला. आणि छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले, डोळे फोडले, त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलं. पहिला न्याय निवाडा आहे, पहिला न्याय निवाडा. बलात्काराचा आणि अत्याचार करणाऱ्याचा जाग्यावर फैसला झाला, जाग्यावर. याच्यातलं पुन्हा वेगळे पण सांगू का? शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही, हातपाय कलम केले. आणि पुन्हा एक मावळा म्हणतो ओ राज, अहो हातपाय कलम करण्यापेक्षा मुंडकं उडवायचं की. आणि शिवाजी राजे म्हणले नाही, अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की शिवाजी राजाच्या दरबारात मायमाऊलीकडं वाईट नजरेनं पाहणाऱ्याचा असा प्रकार केला जातो. तो आदर्श म्हणून त्याला तिथं ठेवून दिलं. ही साधी गोष्ट वाटते तुम्हाला? वर्तमानात काय परिस्थिती आहे? वाईट वाटतं. अरे आम्हाला इतिहास फार कमी कमी सांगितला. ए पोरांनो, शिवाजी महाराजांनी बोटं कापली होती, कोणाची?
वा शाबास. कोणाची? किती? कुठं? हा जाऊ द्या, काही नाही काय, जेवढं सांगितलं तेवढंच खूप आहे. मी एका गावात म्हणलं, ए पोरो, शिवाजी महाराजांना बोटं कापली होती. मला माहिती नाही, आपल्याला माहित नाही, माहितीच नाही, पण पोरांनी उत्तरं चांगली दिली. आम्हाला एवढंच सांगितलं, काय? शाहिस्ते खान लाल महालात झोपला होता, महाराज आले, महाराजांनी बोटं कापली. बरोबर. शाहिस्ते खान पळून गेला, इतिहास धडा संपला, वर्ग संपला. गुरुजी मुले गृहपाठ लिहून आणा. पोरांनी अख्खा धडा पाठ केला, प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला, पोरांना उत्तर लिहिलं, पैकीच्या पैकी मार्क, वर्ग इतिहासात पहिलं. संपलं. अरे पुढं काय? आणि महाराज उठले डायरेक्ट गेले का लाल महालात? डायरेक्ट घुसले? हा 2 महिने अभ्यास केला. 2 महिने कशाचा? बीजगणित भूमितीचा. महाराजांनी 2 महिने अभ्यास केला. काय? शाहिस्ते खान झोपतो कधी, शाहिस्ते खान उठतो कधी, शाहिस्ते खानासोबत कोण असतंय, शाहिस्ते खानाचा सरदार कोण, शाहिस्ते खानाच्या आजूबाजूला कोण असतंय, कोणत्या सैनिकाची कोणती शिफ्ट चेंज होते, कोण कधी ड्युटीहून घरी येतो, याचा अभ्यास केला. किती महिने? त्याच्यापेक्षा अधिक केला. साधी गोष्ट नाही. आणि अभ्यास करून सगळी युती आखून मग महाराजांनी लाल महालावर हल्ला केला. साधी गोष्ट वाटते तुम्हाला? आणि जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं कापली ना, तेव्हा शाहिस्ते खानाचा उत्सव आता जवळ आलेला. उत्सव. आणि उत्सव म्हणजे काय असा नव्हता. तो उत्सव साजरा करण्यासाठी शाहिस्ते खानानं एक विशिष्ट गोष्ट मागवली होती. टँकर मागवले होते. टँकर कशाचे? दुधाचे, दारूचे, मदिरा. बरो शाहिस्ते खानाचा उत्सव जवळ आला. बॅनर लागले शाहिस्ते खानचे चौका चौकात. तेव्हा बॅनर कुठं होते? आता हल्ली समजा एखाद्याचा वाढदिवसाचा उत्सव असला, असंच असतं ना. आणि मग उत्सवामध्ये आपल्या जवळच्या लोकांना खुश करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी काय पाजतात? नाही, तुम्ही काळजी करू नका. मला इथं आल्या आल्या कळलं की आमचं गाव 100% व्यसनमुक्त आहे. बरोबर आहे ना? तुम्ही ग बसलं त्याच्याहून कळालं मला इथं काय परिस्थिती आहे ती. आता मी इथं मंडपात फिरलो तर मला वासानं गुदमरल्यासारखं होईल. असो, आज आपला तो विषय नाही. इकडे बघा. अरे शाहिस्ते खानाच्या सैनिकाचा अभ्यास केला महाराजांनी. आलेली मदिरा प्राशन करून कधीही सैनिक धुंदीत आहे, कधीही दीप लागतेत, कधीही दीप जातेत, कधीही घंटानाद होतोय, कधीही शंखनाद होतोय, कधीही डोलारे वाजतायत, कधीही तोफा वाजतायत. एके दिवशी दिवे गेले आणि शाहिस्ते खानाचा सरदार म्हणला आपल्यातलाच एखादा बेवडा असेल आणि त्यानंच बंद केले असतील. सवय झाली सैनिकांना का की आपलीच लोक दिवे बंद करतात, आपलीच लोक नगारे वाजवतात, आपलीच लोक तोफा वाजवतात. आणि या संधीचं सोनं केलं महाराजांनी. महाराज लाल महालात शिरले. साहेब, सगळ्यांना परिचय विषय हा. महाराज लाल महालात शिरले. एका सरदारानं पाहिलं. तो सरदार म्हणला, भागो भागो भागो, शिवाया शिवाया, हुजूर शिवाया. शाहिस्ते खान निवांत झोपलेला, कानावर पडलं शिवाया. उठला, निघाला. शाहिस्त्या पुढं, महाराज मागं, शाहिस्त्या पुढं, महाराज मागं. शाहिस्त्यानं उडी मारली, महाराजांनी हल्ला केला, बोटं कापली, शाहिस्त्या फरार झाला. इतिहास इतका संपला नाही. त्या लाल महालामध्ये त्या शाहिस्ते खानाच्या दरबारातली एक पोरगी या सगळ्या धावपळीमध्ये अडकून पडली होती एका पिंपात. आणि शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला ती सापडली. आणि शिवाजी राजाच्या समोर ती स्त्री उभी केली ना, तेव्हा त्या स्त्रीला असं वाटलं की हा राजा सुद्धा बाकीच्या राजासारखं आता माझा उपभोग घेतो की काय. आणि माझा शिवाजी राजा म्हणतो, ताई घाबरू नको, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. हा शिवाजी महाराजांचा इतिहास. म्हणून शाहिस्ते खानानं त्याच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलंय, शिवा दुश्मन को मार सकता है, शिवा किसी को हरा सकता है, शिवा कुछ भी कर सकता है, मगर शिवा किसी भी औरत की तरफ बुरी नजर से देख नहीं सकता. हे शाहिस्ते खानचं वाक्य आहे. शाहिस्ते खान महाराष्ट्रातून गेला, पुन्हा महाराष्ट्रात आला असा इतिहासात संदर्भ नाही, आलाच नाही. पण शाहिस्ते खानाच्या दरबारात पुन्हा एक घटना घडली. असाच सरदार उठला, हुजूर हुजूर हुजूर, मराठों ने हम पे हल्ला बोल दिया है, शिवा के सैनिक आए, तूफान की तरह आए, तूफान की तरह चले गए और जाते जाते हमारे औरत को उठाकर लेकर चले गए. शाहिस्ते खान म्हणला, काफिर, झूठ मत बोल, वो शिवा के सैनिक नहीं हो सकते. नहीं हुजूर, शिवा के ही सैनिक थे. हर हर महादेव कहते हुए आए, जय भवानी जय शिवाजी कहते हुए आए. मैंने अपने आंखों से देखा है, मैंने अपने कानों से सुना है, वो शिवा के ही सैनिक थे हुजूर. वो अपने औरत को उठाकर लेकर चले गए. आणि शाहिस्ते खान काय म्हणतो माहितीये, काळजी करायचं काम नाही. जरी शिवाजी राजाच्या एखाद्या सैनिकानं ही चूक केली असेल ना,
तर आपल्या स्त्रीच्या केसालाही धक्का लागू शकत नाही, कारण ती शिवाजी राजाच्या दरबारात उभी राहणार आहे. हे शाहिस्ती खानचं वाक्य आहे महाराज आपल्या राजाबद्दल. आपल्या राजाबद्दल का म्हणला शाहिस्ते खान असं? का म्हणला? काही तर कारण असतील ना. आम्हाला इतिहासामध्ये बी काही काही गोष्टी शिकवल्या, अशा काही काही चुकीच्या गोष्टी बी शिकवल्या सर. जरा जरा मोकळं स्पष्टच बोलतो मी. ते शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगता सांगता आम्ही काही बोलून जातो, काही म्हणजे काही बोलून जातो. ते एक आम्हाला लहानपणी ते सांगितलं होतं, काय ते एक सुभेदाराची सून होती आणि त्या सुभेदाराच्या सुनाला बघून महाराज म्हणले, अशीच आमची माता सुंदर असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती. साप खोटे हो हे, साप खोटे. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? मी जे सांगतोय ते नीट आहे का? मी काही बी स्टेटमेंट करणार आहे, काही बी स्टेटमेंट करा. मी काय राहुल सोलापूरकर आहे काय? ते दलिंदर छाप टकलं बोललं ना पण 2-4 दिवसापूर्वी, त्याच्यावर बोलू पुढं आपण. शिवाजी महाराज म्हणले, पण अशीच आमची माता सुंदर असती. अरे मी मराठीचा विद्यार्थी आहे. अशीच आमची माता सुंदर असती या वाक्याचा अर्थ काय निघतो साहेब? असती म्हणजे आमची माता सुंदर नाही असा अर्थ निघतो ना. आणि मासाहेब जिजाऊ कमी सुंदर होत्या आणि शिवाजीराजे असं स्टेटमेंट करेल? एका मिनिटात सिद्ध करतो. ए पोरा इकडे तू वर ये 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 पट, कुणी बी या पटकन या. दादा एक माईक दे रे. अरे यार मी काय मारत नाही, इकडे हे हे इकडे. अरे 2 प्रश्न आहेत फक्त, नाजूक आहेत, तुझ्या गावातले आहेत प्रश्न. इकडे तू ये. हा ये ये ये. अरे ये पटकन, बक्षीस देतो मी, इकडे चल. हा ये. अरे 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 ए झुकेगा नाही साला. चला या पटकन. हा आलं, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. पुन्हा ते म्हणेल वो आया नाही था. हॅलो, तुझं नाव काय माय? अभिनव पोपट बुट्टे. तूच उत्तर दिलतस का आता? वा वा, टाळ्या वाजवा एकट्या लेकरासाठी. डेअरिंग आहे अभिनव. आता नीट आहे का माय, घाबरू नको, नीट आहे. तुझ्या गावामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक हिरोईन येणार आहे. हसू नका. कोण येणार आहे? हिरोईन. हिरोईन कळते का तुला? ऍक्टर हिरोईन कळते का? हिरोईन पिक्चर मधली कोणती हिरोईन आवडती तुला? नाव सांग. नाही का तुला माहितीत का नाव? तुला नाव माहितीत का? बरं जाऊ दे. एखादी हिरोईन येणार आहे. आणि आता आज मी आल्याच्या नंतर माझं सगळं नियोजन जसं विनोद भाऊंकडे होतं, तसं ती हिरोईन आल्याच्या नंतर तिचं सगळं नियोजन तुझ्या आईकडे. कोणाकडे? आईकडे. भिवू नको. कोणाकडे? आईकडे. आईकडे. आता स्टेजवर मला हे सगळे घेऊन आले इथं, बघितलंस का तू? हा, तसं त्या हिरोईनला स्टेजवर तुझी आई घेऊन येणार आहे. कोण घेऊन येणार आहे? आई. हा, आई घेऊन येणार आहे. आता न घाबरता उत्तर द्या. हिरोईन तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे बर का? हिरोईन तुझ्या आईपेक्षा काय सुंदर आहे. मग बाळा, तू सुंदर हिरोईनच्या पाया पडशील का आईच्या पाया पडशील? आईच्या. नाही रे, हिरोईनच्या पड ना. थांबा, कोणाच्या पाया पडशील? आईच्या. का बरं? आईच्या पाया का पडशील? हिरोईनच्या पडणार नाहीस? कोणाच्या पडशील? आईच्या. टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. जमा. विभिन्न श्रद्धेचे, विभिन्न भाषेचे, विभिन्न वृत्तीचे लोक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.